नमस्कार, मैं हूं शालिनी और आप देख रहे हैं न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। अमरावती जिला महिला अस्पताल के नवजात कक्ष में आग, 3 बच्चों की मौत। अमरावती के जिला महिला अस्पताल के नवजात शिशु कक्ष में सोमवार तड़के करीब 3:30 बजे अचानक आग लग गई। शुरुआती जानकारी के मुताबिक वेंटिलेटर में विस्फोट के बाद आग भड़की। इस दर्दनाक हादसे में 3 नवजात बच्चों की मौत हो गई, जबकि ड्यूटी पर मौजूद डॉक्टरों, नर्सों और अस्पताल कर्मचारियों की तत्परता से कई बच्चों को सुरक्षित बाहर निकाला गया। अस्पताल में करीब 39 नवजात बच्चों को रखा गया था। आग के बाद 6 बच्चों को आगे के इलाज के लिए सुपर स्पेशलिटी अस्पताल में भर्ती कराया गया। घटना के बाद अब राज्य सरकार ने मामले को गंभीरता से लेते हुए जांच के आदेश दिए हैं। स्वास्थ्य मंत्री प्रकाश जावड़ेकर ने पत्रकार परिषद में बताया कि आग की घटना की जांच के लिए स्वास्थ्य सचिव की अध्यक्षता में 7 सदस्यीय जांच समिति गठित की गई है। ये समिति 7 दिनों के भीतर अपनी रिपोर्ट सरकार को सौंपेगी। स्वास्थ्य मंत्री ने स्पष्ट किया कि जांच रिपोर्ट मिलने के बाद दोषियों पर 7 दिनों के भीतर कड़ी कार्रवाई की जाएगी। उन्होंने आश्वासन दिया कि इस घटना में जो भी जिम्मेदार पाया जाएगा उसके खिलाफ सख्त कार्रवाई होगी। साथ ही अस्पताल की सुरक्षा व्यवस्था और स्वास्थ्य सेवाओं की स्थिति की भी समीक्षा की जाएगी। स्वास्थ्य मंत्री प्रकाश जावड़ेकर ने बताया कि बुधवार को पूरे स्वास्थ्य विभाग की बैठक आयोजित की जाएगी। इस बैठक में राज्य की स्वास्थ्य व्यवस्था और अस्पतालों में सुरक्षा इंतजामों का व्यापक आकलन किया जाएगा। अमरावती की इस घटना के बाद अस्पतालों में आग से बचाव और आपातकालीन सुरक्षा व्यवस्था को लेकर भी सवाल खड़े हो रहे हैं। अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या एकूणच अनियमितता झाल्या असतील त्या सगळ्या अनियमितता सुद्धा गंभीर आहेत। खरं तर अशा पद्धतीची घटनाच घडायला नको, कारण 2 वर्षापूर्वी आम्ही हॉस्पिटल बांधलं आणि मग त्याच्यानंतर अशा गोष्टी होणं हे आमच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते चुकीचंच आहे। फक्त नेमकं तो जो झालेली घटना आहे 3-3:30 वाजता रात्री झाली, त्या 3:30 वाजता झालेल्या घटनेचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे। आणि मी आपल्याला सांगतो की ते कारण शोधणं आणि त्या कारणाप्रमाणे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या गोष्टींच्या एका बाजूला MSCB चे इलेक्ट्रिकलचे चीफ इंजिनियर असतील, दुसऱ्या बाजूला एम्स सारख्या संस्थेतले सुद्धा नामवंत असतील, DMAR चे सुद्धा एक्सपर्ट असतील की ज्या कमिटीनं पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या वस्तुस्थितीचा अहवाल आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्षात कोण दोषी आहे याच्याबद्दलची स्पष्टता त्या अहवालामध्ये येईल। त्या अहवालानंतर जे याच्यामध्ये ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, ज्यांच्यामुळे या घटनाक्रमाला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्यावरती अतिशय कडक कारवाई करण्याबद्दल त्या अहवालाप्रमाणे पुढे जाणार। प्रथम दर्शनी आश्वासन दिलं होतं की कुठल्याही मेळघाटातील आदिवासींचा विद्यार्थ्याचा असेल किंवा बालकाचा मृत्यू होणार नाही असं आपण आश्वासन दिलं होतं। मात्र चुरणी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तिथल्या एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। तुम्ही कसं पाहताय? सर, रात्रीच्या वेळी तो जेव्हा रुग्ण गेला होता त्यावेळी अक्षरशः दरवाजा उघडला नव्हता रुग्णालयाचा, असं देखील समोर आलेलं आहे। तक्रार त्याच्या वडिलांनी केलेली आहे। मागच्या वेळेला ज्यावेळी मी मेळघाटला आलो होतो, मला वाटतंय की मेळघाटला आलो होतो त्यावेळेला सुपर स्पेशालिटीला सुद्धा उशिरा रात्री आलो होतो। त्याच वेळेला ज्या ज्या डॉक्टरांच्याकडून अनियमितता होती अशा लोकांच्यावरती आपण कारवाई केल्या होत्या। महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ज्या लोकांनी अशा पद्धतीनं गैरहजर राहत आहेत असे 500 लोक आपण काढले। पुढच्या 500 लोकांना सुद्धा आम्ही नोटिसेस दिले। एकही हॉस्पिटलमध्ये जर आमच्याकडे डॉक्टर उपलब्ध नसतील तर डॉक्टर्स, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व्यवस्था ह्या लोकांच्यासाठी आहे, कुणाच्या सोयीसाठी नाही। त्यामुळे त्या सगळ्यांच्यावरती कारवाई होईल। 5 सेकंड आता 1400 डॉक्टरांची जी भरती करतोय त्याच्या 1400 मधले त्याची प्रायोरिटी ही आम्ही आदिवासी भाग करतोय आणि त्याच्यानंतर डोंगरी भाग करतोय। त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आम्ही आदिवासी भागात ज्यावेळी आपण करू त्यावेळेला आदिवासी भागात जे काम करतील त्यांना त्याच्या 3 वर्षानंतर चॉईस पोस्टिंग सुद्धा देणार आहोत। म्हणजे बऱ्याच वेळा अशा लोकांना यायला सुद्धा जे काय आडेओढे घेतले जातात ते आता घेतले जाणार नाहीत। त्या सगळ्यांची इस मामले की जिम्मेदारी प्रशासन या शासन ले रहा है। विरोधकों ने लगाया कि इसकी जिम्मेदारी ले और इस्तीफा दे। शशिकांत शिंदे ने आपकी इस्तीफे की मांग की है। अभी जिस तरह से घटना हुई है उस घटना के बारे में जो कुछ जांच पड़ताल करनी चाहिए वो पहले जांच पड़ताल हम लोग करेंगे।
बिल्कुल जिसमें इसमें जो जो दोषी लोग होंगे उस पर हम लोग कड़ी कार्रवाई भी करेंगे और साथ ही साथ आगे ऐसी घटना ना हो इसके लिए जो कुछ उपाय योजना करना चाहिए ये तो हम बिल्कुल ही करेंगे, ये तो हमारी जिम्मेदारी है। सर जांच पड़ताल एक मिनट सर एक मिनट हाँ हो करना सीएम साहब ने की त्याचं समोर काय झालं त्यामध्ये त्यांनी इथे तपशील एक महिन्यापूर्वी जे काही चौकशी आपल्याकडे आपले प्रतिनिधी जे आले होते त्यांनी ज्या ज्या ठिकाणी इथं अनियमित आहे त्याच्याबद्दल त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली। इथं जे काही डिले होत होता त्या कारवाई प्रस्तावित केली आणि त्याच्या बरोबरीने इथं ज्या काही सुधारणा करायला पाहिजे त्याच्याबद्दलचे प्रस्ताव दाखल करायला सांगितले। सर या दवाखान्याचा मेडिकल कॉलेज इथं अटॅच करण्याबद्दलचा प्रस्ताव जो आहे तो दोन्ही विभागाच्या संबंधातला निर्णय आहे। बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा विषय आहेत की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जी चालवली झालेली हॉस्पिटल्स आहेत ती त्यांच्याकडेच राहावीत अशा पद्धतीचा आग्रह सगळ्यांचाच आहे। त्यामुळे या दोन विषयामध्ये दोन डिपार्टमेंटची ओपिनियन्स आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करू शकतो। याच्यामध्ये आता स्पेशालिस्ट जे आहेत ते संपूर्ण स्पेशालिस्ट आपण 700 ते 800 स्पेशालिस्टला कंपल्सरी म्हणजे आता पुढच्या 8 दिवसांमध्ये असा एक महत्वपूर्ण निर्णय होईल की बरेचसे हॉस्पिटलमध्ये जे स्पेशालिस्ट नव्हते ते संपूर्ण स्पेशालिस्ट सगळ्या महाराष्ट्रात सगळीकडे त्यांच्या ठिकाणी दाखल होतील। तशा पद्धतीचे निर्णय आणि तशा पद्धतीचा GR आपण काढलेला आहे। त्या सगळ्या डॉक्टरांच्या ऑर्डर काढल्या आहेत। त्यामुळे इथं तर सोडा पण ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असेल तिथं सुद्धा स्पेशालिस्ट जो पाहिजे अनेक वर्ष तिथं स्पेशालिस्ट मिळत नव्हता त्या सगळ्या यंत्रणा आपण आणि त्याच्याबद्दलच्या ऑर्डर्स आपण काढलेले। सर मेरा उत्तर है क्या सर? खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।